श्री गुरुदेव दत्त. अध्याय 26. अध्यायाचे वाचन केल्याने गोहत्येचे दोष जाऊन शत्रुतुल्य मुले होणार नाहीत. राक्षस वेशेत असलेला चित्रमा गंधर्वास विक्रमाने ठार केले. अध्याय 26. शापमुक्त सुरोचनाचे इंद्रलोकी प्रस्थान. भर्तरीचा विक्रमाकडे मुक्काम. अध्याय 26. श्री गणेशाय नमः. जय जयाजी कमलापती, सर्वसाक्षी आदिमूर्ती, पूर्ण ब्रह्मा सनातन ज्योती, रुक्मिणीपते जगतमात्मया. हे दीनानाथा दीनबंधू, मुनिमानस रंजना, कृपा सिंधू, तरी आता कथा सुबोधऊ, रसज्ञ शब्दी वदविका, मागिले अध्यायी कथन. गंधर्वनामी सुरोचन, शक्र शापे गंधर्वहून सत्यवती वरियेली. तरीही असो मागील कथा शिवावलोकोनी. पहा आता कमट कुल्हाळ कानन पंथा, अवंतिके जातसे. गंधर्वा गंधर्वी संसार वावन, सोदारे सहित सत्यवती रत्न, मार्गी चालता मुक्कामो. अवंतिके पातला कुल्हाळ गृही सदन पाहुन, राहते झाले समुचे करुणा. तर परी सत्यवती ते सुडाळपणे, कन्ये समान पाळीतसे. सकळ मोहाचे मायाफळ, सत्यवती ते अर्पी कुल्हाळ. आसन वसनादी सकळ, इच्छे समान पाळीतसे. तो एके दिवशी सत्यवती म्हणे ताता, कमटमूर्ती मम लग्नाते करूपती, माझा मज जावी का. तेरी म्हणे ओ अवश्य माय, या बोलाचा फेडीन संशय. मग रात्री अवसर पाहुनी समय गंधर्वापाशी पातला. म्हणे महाराजा पशुपती, कामना वेदलीचे तव चित्ती. ती फळाशी येऊनी निवृत्ती, तुझ लागी पावती झाली. तरी त्या अर्था सुलक्षण, पुढे व्हावे मंगल कारण. सत्यवती उत्तम रत्न, वाट पाहे पतीची. तरी या प्रश्नाचे उत्तर देऊन, उभय निर्वावे समाधान. ऐसे ऐकता संकट वचन, गंधर्वराज वदतसे. तरी असो अन्य विधिते, प्रविष्ट न व्हावे हे लोकात. तरी योजनी असुर लग्नात, सत्यवती स्वीकारू. म्हणे महाराजा कमटा ऐक, मंगल विधी नसेक. आसुरी विधी पूर्वक, हा सोहळा मिळवितसे. ऐसे बोलता गंधर्वराव, कमट म्हणे आहे बरवे. परी एक संधी उदित भाव, उदय पावला महाराजा. म्हणे संदेह कवन वैसे, परी आपण वर्तता पशु वैसे. तरी या मिसे संग मनुष्य, कैसी रीती घडेल की. तरी संदेह फेडुनी, माझा प्रिय करावी आपुली बाजा. ऐसे ऐकुनी कमट चोजा, उत्तर देतसे. तो म्हणे महाराज कमटा ऐक, रत्न सत्यवती अलौकिक. ऋतू समय सत्य दोंद्विक, श्रुत करावे अन्हाते. तुवा श्रुत केलिया दृष्टी, दावी न आपुली. श्री स्वरूप कोटी गंधर्व वेशे इच्छा पाटी. पूर्णपणे आणीनकी सत्यवती उत्तम जाया. चतुर्थ दिनी एकांत ठाया, तुष्ट करीना चतुर गंधर्विकाया. वरुणीय महाराजा, ऐसे बोलता गंधर्ववाणी. तुष्ट झाला कमटमणी, स्वधामात संचरोणी. वृत्तांत कन्येशी निवेदिला, म्हणे माये ओ सत्यवती. कामना जे आहे तव चित्ती, ते ऋतुकाळी काम होती. गंधर्वराज ओपी लगे, आपुल्या स्वरूपा प्रगट करून. करू जितो आसुरी लग्न. तरी तो तेची वरुणी समाधान, सुखा लागी पावसील. ऐसे सांगुनी कमट कुल्हाळ,
शयनी पगडला होता वेळ, ती निशा लोटोनी उदय काळ, गवस्तीचा पातला तेही लोटल्या दिनोदिन, समय पातला ऋतुकालमान, चतुर्थदनी कुल्हाळ जाऊन श्रुत करी गंधर्वाते, म्हणे महाराजा गंधर्वनाथा योजिला समय आला आता, तरी उभय कर्म पूर्ण होता, स्वीकारावे महाराजा ऐसे बोलता कमटवाणी, वेश गंधर्वी तक्षणी सोडोनी स्वरूप रूपा प्रगट करोनी, मही लागी मिरविला परी जैसा गबस्ती, वस्त्र भरणी कनक कांती, कमटे पाहुणी चित्त सरिती, आनंद तोय हेलावे चित्ती म्हणे भाग्यवंत, मद समान नाही या महित, स्वर्गस्वासी गंधर्व दैवत, मम गृही वर्ततसे आहाती धन्य सत्यवती, बैसलीशे पुण्य पर्वती ऐसा स्वामी जियते पती, निज दैवे लादला राहिला परिवर्णनाशी, मती नसे बोलावया अनुम संमती, स्वर्ग फळाची लागले हाती, सत्यवती कारणे जैसे अमरा, युषदान आतुडले, नंथनी दैवे करुणा, की दानवात नवनिधी धन, कुबेर लादला पुण्यानी, की शिवमावळीचे दृढासन, दैवे लादला रोहिणी रमण, देवी गंधर्व सुरोचन, सत्यवती ही लादली, की प्रत्यक्ष सूर्यनारायण, पाटी वाहे श्यामकर्ण, धन्य दैवे करुणा, सत्यवती लादली, की अब्जिद्या दारा कमला नामे, विष्णूशी लादली दैव करुणा, देवी गंधर्व स्वामी सुरोचना, सत्यवती लादली, ऐसा विस्मय कमटपोटी, करीत आहे हर्षे जेटी, मग भाळ ठेवूनी चरण संपुटी, विनवणी करीत असे, म्हणे महाराजा स्वर्गधाम का आहामी अबुद्ध असे या लोका, नेनोनी तव प्रतापाहंका, कष्ट विले पापिष्टे तव पृष्टी ते ग्रंथिका वाहुनी, गदर्भदा भाविला आपुले मने, अहमी अबुद्ध खानी आरोहण केले पापिष्टे, आहा कर्म आहा स्वामी ऐसी कोटी, असोनी मृतिका वाहिली पाटी, नेनोनी तुते केले कष्टी, मी ही दुरात्म्या पापिष्टे, आहा कर्म हे अनिवार, आरोहता तव पृष्ठीवर, तय दुरात्मा मुष्टी प्रहार, करीत होतो पापिष्ट, तरी ऐशिया अपराधासी, क्षमा करी गा दया राशी, ऐसे म्हणून पुन्हा चरणाशी, निजमौळी अर्पितसे, मग सुरोचन गंधर्व हात धरोणी कमट सदनी नेत, म्हणे महाराजा शोकांते ते सांभाळावे सर्वस्वी, मग सुरोचन गंधर्व एकांताशी, पाचारिले सत्यवतीशी, एरी येताची सोडू त्यारेसी, गंधर्वराज पूजियला, मग आती प्रीती संवाद स्थिती, ऐक्य भावाने उभय रमती, आसुर विवाह कामार्थ, रती तुष्ट चित्ती मिरविले परी त्याच रात्री, गर्वर सबवला सत्यवती, प्रारब्ध योगे पुत्रवती जठर स्थानी राहिला, या परी गंधर्वराज म्हणतसे सत्यवती भाज, पुत्र सुखाते पाहिले तोज, स्वर्गवास करीन मी, शक्र शापापासूनी, कथा सत्यवती ते होय सांगता, कथा सांगोनी म्हणे आता, सुखक्षेमाता असावे, तरी तुझा आता राजबळाळी, पुत्र उल्हासी लयेने काळे, परी तो पुत्र महाबळी, राज्यसनी मिरवेल परी धर्मदाता, विक्रमनामी जगद विख्यात, धैर्य राशी अवधार्यवंत, शक करता मिरवेल, आयसा पुत्र तू चुडामणी, लादशील ओ शुभाननी, मी तव ऋणापासून मुक्त झालो सर्वस्वी, आता उरले शापमोचन, पाहताची गे पुत्र वंदन, अमूल्य स्वर्ग सुखा पावेन,
स्वस्तनासी जाऊनी यावरी पुढे तू बोरटी नमक्षिती क्षती न करी आपुले पोटी विक्रमपुत्र पाळोनी शेवटी सकळ सुखा भोगिका ऐसे सांगोनी सुरोचन पुन्हा गर्भ वेश धरुण सवेची सोय शेविले आपुले ठाण अंगणात एवोनिया या पुढे दिवसानुदिवस गर्भ लागला हे वाढीस परी लोक पुसती कुल्हाळास सत्यवती कोणही येरू म्हणे मम कुमरी मोहे आणली आहे माहेरी गरोदरपण निविटल्यावरी पुन्हा जाईल सोसदना ऐसे जगता ते करुणी भाषण तुष्ट मिरवे सकळांचे मन या परी तिथे 9 मास पूर्ण गर्भस्थानी विराजले तो खुलक्ष समये खुलक्ष तिथी नक्षत्र कर्ण शुभयोगाती चंद्रबळ तारणिती प्रसूत झाली सुलक्षणी बाळ पाहता सुबाणने तेज पुंज लावण्य खाणी केर सरळ तेजो कोणी तरणे पाहून चारी आराधिला पुढे होता संस्कारासी बारसे केले 12 दिवशी पाळणा घालोनी बाळकाशी विक्रम नाव ठेविले नाम ठेविले सुधीनास तो अर्क प्रवर्तला अस्त प्रदेश सुरोचन गंधर्व वेश सांडिता झाला तक्षणी मग संजीवने सदना ते सत्यवती ते म्हणे कांते शीघ्रानी पाहू दे बाळका ते पुत्रमुख या काळी बसोनिया वस्त्रासनी सत्यवती देत बाळानुनी अंकी सुरोचन गंधर्वोनी पुत्रमुख पाहिले पुत्रमुख पाहता दृष्टी आटून गेल्या शापकोटी तो अमरी जाणविले शकपोटी मातली ते पाठविले विमानरोहणा मातली घेऊन येता झाला अवंतिका स्थानी शीघ्रदारी आसन ठेवून सदना माझी संचरला तो सुरोचन गंधर्व बाळ घेऊन परम स्नेहाने घेत चुंबन तो मातली सनिध्य उभा राहून बोलता झाला गंधर्वाते म्हणे महाराजा सुरोचन मज पाठविले पाकशासने तरी आता रोडोनी मान अमरस्थानी चलावे आता सोडोनी पुत्र मोहाते चलावे गी देवनाथ आहा वाटा पुले पाहात शाप मोचन झाली ऐसे बोलता माथली वचन सत्यवती ते बाळक पुन्हा म्हणे कांते समाधान ठेवी आता जातो आम्ही ऐसे बोलता सत्यवती म्हणे महाराजा गंधर्वपती बाळ तानुले टाकून क्षिती कैसे जाता महाराजा तुम्ही गेली या सोडोनी माते कोण आहे मम देहाते निजळपणी प्रदेशाते सोडोनी कैसे जाता जी ऐसे म्हणून सत्यवती हंबरडा फोडीला वृत्ती अश्रू भरोनी नेत्रपाती दुःख सरिता लोटतसे म्हणे महाराजा तुझे कारण जनक माझा सत्यवर माझान तुटला आहे निर्लोभ हो न कैसे सोडोनी मत जाता आहा महाराजा तुम्हासाठी सर्व सोडोनी भांडार कोटी जनक जननीची पाडोनी तुटी जोड केली म्या तुमची तरी आता मज सोडोनी तुम्ही जाता निढळवाणे माते करुणी दीनपण योग्य तुम्हा दिसेना ऐसे बोलता सत्यवती हृदयी धरी सुरोचनपती चुंबन घेऊन अश्रू वाहती कुसोनिया वदितसे ऐके युवती सुभाननी तुझ स्मरण होता माझे मनी त्याच वेळा उतरून येऊनी भेटी देईन तुते गे ऐसे देऊनी भाष्य उत्तर शांत विले युवती अंतर मग आरोहोनी मानावर कमटास पुसोनिया निघाला सत्यवतीचा धोरणी ते हस्त कमटाव कोणी मोहित म्हणे तनयाचा मम सांप्रत सांभाळ करी महाराजा ऐसे ओदोनी सुरोचन पाहता झाला शक्रस्थान एरीकडे बाळदाने वयवर्धन होतसे दिवसानुदिवस होता थोर सप्तवर्षी झाला कुमार मग मुलांशी खेळता झाला सत्वर राजचिन्नी खेळतसे ऐसे खेळता मुलात 12 वर्षे लोटली त्यात ईर्षे पाडवणी बाळ खेळात विद्ये लागी लागला विद्या तरी सहज चिन्नी शास्त्राधारा अश्वारोहणी
सहज सेवका श्रेय करुणी विद्ये लागी अभ्यासी सहज मागतो विद्ये कारणी ओळखी पडेली राजांगणी राजमंडळी सर्व प्राणी विक्रमाते ओळखीती पुढे षोडश वर्षानुवर्षे इष्टत्वे भेटविला विक्रमराया ते पायिक चाकरी अर्पोणी या ते ग्रामक्षणी ठेविले ग्रामरक्षण दरवाजावरती पहारा गाजवणी जगा जागवी राती तो व्यवसाय ही बाजारक्षिती तेथे येऊनी राहिले तया माझी भरतरीनाथ वनचर सावजी भाषा जाणत बोलले भुंकताची अकस्मात भाषा सांगे तयांची मने उत्तर दिशे ऊनी दानव निर्बळपणी होऊनी मानव दक्षिण दिशेचा धरुणी गौरव जात आहे पांथिक तो तरी त्याच्या सामोरे जाऊन वधील कोणी तया कारण वधिल्या ग्रामद्वारा पूर्ण रुधिर टिळा रेखावा आणि दुसरे आपुले भाळा ते चिक्षणी रेखीजे तिळा तो अवंतिका उत्तम स्थळा नुपुरत्वात ते मिरवेल ऐसे ऐकता भरतरीवाणी विक्रम जातसे शस्त्र घेऊन येतपर्यंत कथा रंजनी पूर्वाध्यायी वदिलीसे तरी श्रोते बुद्धिमान पाहते सिंहावलोकन चित्रमा गंधर्व शापोन रक्षस देही मिरविला परी शाप मोचन बोलला वरदे शाप सघन तो ती घडी निटावून रंगत फिरत ये वेळा तरी शाप वचने शाप मोचन शिव वरदे शाप सघन बोलिला से नित्रिय नयन ती शापे गंधर्व सुरोचन राहिला की दयाच्या वीर्य करुणा निर्माण होईल विक्रमनंदन त्याच्या हस्ते पाहुणी मरण राक्षस शरीरा सांडसी तू आयसा शापने शिव वरदेशी आज होता चित्रमा गंधर्वाशी तो समय भरतरी वागुत्तराशी येऊन या जगटला असो ही मागील कथा विक्रम भरतरीचे शब्द ऐकता शास्त्र सज्जोनी सामोरा पंथा चित्रमा गंधर्वा होतसे तव चित्रमा गंधर्वा राक्षसा परी करुणी भाव मानव रूप धरुणी स्वभावे येत आहे पांथिक तो येत आहे परंतु चार अमूल्य रत्ने ते जापार मुष्टी घेऊन राक्षस थोर मानव वेशे गमतसे तो विक्रम जाऊनी तया निगटी शास्त्र विद्ये ते फुलतेटी सामोरा होऊनी मौळी दृष्टी अशिलतेसी प्रेरितसे सकळ प्रहार भेदिता घाई राक्षस उलटोनी पडला मही प्राण कासावीस होऊनी दे पडता झाला तत्काळ मही पडता चित्रमा गंधर्वा विक्रम प्रज्ञावान प्रसिद्ध वस्त्रे भिजवणी रुधिरे शुद्ध बाळ टिळा देखिला तो राक्षस होऊनी गत प्राण दिव्य देही निगे तेथून गंधर्व रूपी सोबदा पाहुण विक्रमाते वंदिले मग गंधर्व करिता सोये दृष्टी विमान उतरले मही तळवटी त्यात आरोहण करून जेटी विक्रम पुषे तयाते म्हणे महाराजा राक्षस पूर्ण स्वर्ग करू जासे गमन ही तो कळा राक्षसा कारण दुर्लभपणी वाटत असे मग शिव फासे खेळ अपासुनी विक्रमा सांगितले शापकथन आपले चित्रमा गंधर्व नाम सांगूनी गेला स्वस्थाना एरीकडे प्रेत शरीरी चाचकोणी पाहे करी तो चार रत्ने मुष्टी माजारी तेजपुंज देखिली तिघे चिंतामणी वैडीर्यवंत सकळ कामद चौथे अत्यद्भुत ऐसी चारी रत्ने विख्यात सकळ कार्य चालती विक्रम देखता हर्षवंत मग तो भरतरी धन्य म्हणत आयसा पुरुष प्रज्ञावंत अवतार दक्ष म्हणावा जैसा वृक्षात कल्पतरू दैन्यहारी सुख परू तन्याये नगरात हा नरू श्रेष्ठ जगी भासितसे की पशु माझी धेनु जाती त्यात सुरभी कामना द्रवती तन्याये मनुष्य जाती श्रेष्ठ जगी भासतसे की रत्ना माझी वे दुर्यवंत
निगती चिंतामणी उपकार स्थित तन्य आहे मनुष्यात श्रेष्ठ जगी भासत असे की पाषाण जाती उपकार स्थिती स्थित परिसापणा ते निर्भीत तन्याय मनुष्यात श्रेष्ठ जया जगी मी भासत असे ऐसी भावना धोरणी चित्ती आणि कामना वरितसे पुढती ऐसा पुरुष सो सांगती त्रैलोक्यात मिरवेल ऐसा विचार मार्गे करून पाहता झाला द्वार ग्राम रुधिर टिळा द्वारासी उत्तम चर्चोनिया निघाला ऐसा निघोनी अति त्वरा आला व्यावसायिक शिबिरा तव ते भरतरीस घालून घेरा सकळ बैसले वेष्टोनी त्यात जाऊनी मध्यस्थानी बैसला व्यावसायिकात गुणी परी बैसल्या दिसे तरुणी की नक्षत्र स्वामी नक्षत्रात त्याची रीती भरतरीनाथ की चंद्र ज्योती तेजवंत असो व्यावसायिक विक्रमाते पुसती कोण तुम्ही जे एरी म्हणे व्यावसायिका मी असो राजसेवक राजाज्ञे ग्रामरक्षक देशावरी नांदत असो कोण तरी सहज स्थिती मनाची ओज तुम्हा भेटी पातुलो सहज उत्तम तुमच्या गोष्टी गोज ऐकोनिया हर्षलो एरी म्हणे आमच्या गोष्टी उत्तम कोणत्या ऐकिल्या जेटी विक्रम म्हणे तुम्हा दृष्टी सन्मुख पहारा देत असे मग तुम्ही खाली मी कुशावरती निकट पहारा देतो रात्री तुम्ही बोलता तितके निगुती श्रवण होतसे अम्मा ते परी हे आता असो कैसी तुम्हावरी धाडी आली विशेषी ते श्रुत झाली कैशी तुम्हाशी म्हणून या शोधा पातलो तुम्हावरी आली धाडी हे राया सकाळ कळली प्रौढी परी तुमच्या मुखी कळता निवाडी रक्षण करू तैसेची तरी ते तुम्ही दृष्टीयुक्त व्यक्ती तस्कर पाहिले किती जमाती एरी म्हणती कशाती दृष्टीगोचर झाले जी विक्रम म्हणे तस्कर येता तया लागोनी तस्कर येता कैशी कळली तुम्हावरता एरी म्हणे कोल्हे भुंकता वर्णन केले या येवाचे स्वस्ताने उतवणी भरतरीशी दाखविती तयाला मुनी एरी म्हणे नामे कोण मिळवित आहे हा बावा व्यावसायिक म्हणते त्याते भरतरी नाम आहे त्याते मग दृष्टी पाहणे प्रांजळवंत पूर्ण ओळखी झाले क्षणिक पैसोने नाना भाषण व्यावसायिकांचे दोष विमन मग उठता झाला त्यापासून चालता ग्रामी संचरला तैसाची जावणे आला एकांती भेट झाले जकात्या प्रती तव मागिल्या घटकाकारती सदना बाहेर येतसे मुदक पात्र निविराजले हाती जात होता दिशे प्रती तो हटकोणी बैसविला क्षिती वदे त्या ते सरसज्ञ म्हणे आपुले ग्रामी कटक वृषभ थाटी व्यावसायिक तिया तयांचे जकातीनाने देख हिसेवा ते घेतले तरी त्या वर्तली नानी मी देईन त्रेअर्थ गुणी तरी भरतरीना मी तया पै रत्नी मागणी घ्यावे महाराजा म्हणाल भरतरीना मी कोण तरी मम बंधू पाटीचे रत्न कार्य भक्त आत्मा होऊन व्यावसायिका हिंडितसे तरी तयाचे आमुचे संगोपन केली या थोर वाढेल धर्म आणि पुण्याचा स्थावर संगम परलोकाते निर्वेल ऐसा बहु प्रकार युक्त सांगोनी जकातदारा प्रती हे ऐकोनी ग्लानित मती द्रव्य लोभे तोषला द्रव्य लाभ तरी कैसा त्रिगुणार्थ होता ऐसा मग मेलिया जेवी जात ठसा संजीवनी करुणी आगळा तरी द्रव्य न म्हणावे अमृतवल्ली निर्जीव मनुष्याशी संजीवनी ठेली आणि दुसरा मार्ग तया जवळी माईकपणी विराजे तरी धनाचे बहुवास वरते सुख दुखालेश धनकांता दवळार सुरस सर्व सुखा संपादी धने मोक्षाची पाहिल वाट
धने भोगिल मही पाट, धनेची नरक भोगिल चाट. यमपदा जाऊनी धनाचा अपार तमसा, सुसंग कुसंग खेळे भासा. सर्व यश करता सबळ पैसा, इष्टानिष्टावरती तसे असा जयास विक्रम बोलता. जकाती सहज आला होता, म्हणे विक्रमा ते कामादू. हिता पूर्ण करीन मी तुझी की, आयसे बोलणी करतळ वचन. देऊनी तोषविले तयाचे मन, मग विक्रमा ते बोलून शौच विधी सारेला. सकळ झाले एकांती, करणे सेविता झाला. आपुले आसन मग प्रत्या लागी, बोलावून व्यावसायिका पाचारिले. गोण्या माल टिपी लावून, हिशोबा परी बोलोनी धन. तव ते व्यावसायिक आणून तया करी ओपितसे. या परी बोले जकाती, म्हणे व्यावसायिक ऐका युक्ती. भरतरी नामे कोण जमाती, तुम्हा माझी आहे रे येरी म्हणती उगलाची पुसोनी आहे. आमुचे मंडळा म्हणी जकाती म्हणे, आमुच्या नैनी कैसा आहे पाहू द्या. तव त्या ते पाचारुणी दाविते झाले. विमोठ खाणी म्हणती हाची आमुच्या गणी, विराजित आहे महाराजा. मग जकाती पाहुणी भरतरीशी म्हणे, हा प्रत्यक्ष महीचा शशी. कोण तरी अवताराशी मही लागी विराजला. तरी आता असो कैसे, हा आपुल्या गावाचा असावा पुरुष. व्यावसायिक रान माणूस, यागणी योग्य दिशेना. आयसा तर्क आणूनी म्हणी, बोलविला हे पाहू नयनी. मग व्यावसायिकांचा मुख्य स्वामी एकांतात पैनेला. एकांती नेता म्हणे व्यवसायाते, तुमचे द्रव्य देऊ तुम्हा ते. मापी चिट्टी करून जी त्वरिता, तुम्हाला घी बोळवू. तरी पुन्हा परतो न माला न सबळ भरून, तो वरी तुम्हा समय ठेवून. ग्रामवस्ती येथे असावे, म्हणसील तरी निराश्रित पोते ठेवणी. नाही जात बाकी साथी येणे आम्हाते, गावा माझी उरली असे. तरी या सकळ हिशोब प्रकरण माहित आहे. जकात त्या कारणा तरी त्यापाशी शेर घेऊन, तया संमती वर्तावे. मग अवश्य म्हणे भरतरीनाथ, राहीन म्हणे सर्वा समते. देणे घेणे सकळत उकळून येईन मागरा. ऐसे म्हणून त्वरा करीता, व्यवसायी घेऊन भरतरीते. येऊन शीघ्र जकात ग्रहाते, तया हाती बोलविले. ओपिले परी कैसे बोलवणी, की तुमचे गृही रामूची गडी जाण. ग्रामावळी ते वसूल जकात तुमची सावरील. आम्ही येऊ पुन्हा परतोन. तो वरी करा त्याचे संगोपन. आपुले द्रव्य घ्या फेडून, उरल्या हाती या ओपा. आयसे बोलून तया देखती, ओपिते झाले जकाती हाती. उत्तम भाषण पुसून तया प्रती, शिबिराते पातले. मालटाल उरला विकोणी, निगते झाले मग तेथून. एरीकडे विक्रमा कारण, पाचारिले जकात्याने. नेऊनी तया एकांतासी, म्हणे केले सांगितल्या वृत्तासी. मग हिशोब दाखवणी बिरजेसी द्रव्यानी म्हणितसे. आयसे बोलता जकाती वचन, तो काढून देतसे करतना. म्हणे हे तुझपाशी असू दे गावन, संजानी येती सुदैत्यपणासी. तुझे द्रव्य द्रौभाग्य ते देऊनी घेऊ सोरतना ते. आयसे वदता जकात्या ते अवश्यपणी होतसे. या उपरी भरतरी निमित्ते, म्हणे बंधूचे ओळखीते न बोलून काहीच त्याते. भोजन पाठवा मम ग्रही नित्य भोजनी गाठ. हे पडता होईल ओळखी दाट. मग सहज बोलण्याचा मोह पाठ. खुणा खून मिळेल की, बाहेर निघाले उभयात आते. ऐसे सांगून एकांताते,
मग जगाती पाहुणी भरतरी विक्रमा ते बोलत असे. म्हणे विक्रमा ऐके वचन, आम्हापासून शेर घेऊन जाणे, तयाची पाक निष्पत्ती करुणी दान. हा गडी आमचा संगोपा, तुझ्या ग्रही तुझी माता, आहे विक्रमा पाक निष्पत्ती करिता. तरी या भरतरीचे आता संगोपन करावे. ऐसे विक्रम ऐकता वचन, म्हणे स्वीकारेन तुमचे बोलणे. मग भरतरीचा हात धरून सदनासी पैनेला, द्वारा निकटी टाकोनी वसन. त्यावरी बैसविला भरतरी रत्न, 4 घटिका करुणी भाषण. ग्रहा माझी संचरला, माता पाचरुणी सत्यवती, निकट बैसोनी एकांती. तर्जनी खुणेने दाखवणी जती, वृत्तांत सर्व सांगतसे. जंबुक बोल भाषापासून, तिथे सांगितले सकळ कथन. सोकरी मिरवला लोभित रत्न, तोही धीट पै केला. ऐसे परी धीट होता संतोष मानी सत्यवती माता. उपरांत विक्रम झाला सांगता, भरतरी विषयी वचनाते. म्हणे माते मजगुणी अधिक, भरतरीचे माने स्नेह दोंदिक. पूर्ण अवतारिक पाठीरक्षक, पुढे माते होईल गे. तरी आता दुसरा सूत, ज्येष्ठपणे मिरवेल लोकात. अनुरेणू इतके यात भिन्न पडू नेबिकी. सकळ मोहाची करुणी गवसणी, लेववी भरतरी शरीरी लागुनी. आणि तो वर्तेल स्वच्छापणी, तैसे वर्तू दे त्यासी की. ऐसे सांगून माते प्रती पुन्हा बाहेर आला. विक्रम पोती तो पाकसिद्धी होताची तया प्रती. भोजनाते सारिले भोजन झालीय, सभे जाऊनी पाहता झाला दुर्गमस्थान. मग 4 घडी रात्री होऊन अनुवादिले रजनीते. या परी भरतरी तेथून पाहता झाला जकात स्थान. जकातदार ते देखून त्या देखून भरतरी ते बोलतसे. म्हणे भरतरीला ऐका वचन, तुम्ही असावे सदन धोरण. कार्या लागता पाचारून घेत जाऊ तुम्हाशी. मग अवश्य म्हणून भरतरीनाथ विक्रम सदना पुन्हा येत. मग दिवसानुदिवस ते वस्तीत मोहपुरी लोटला. आधीच माया ती सत्यवती, त्यावरी पुत्राची ऐकोणी युक्ती. परमोहा ते भरतरजती गुंडाळोनी घेतला. जैसा उदकावीन मत्स्य होत तळमळ, करी होता भक्त की धेनू लागी वत्सा नितांत. विसर कदा घडेना तन्ने आहे मग त्रिवर्ग जाना. मोहे वेष्टिले हरणी कारण, एकमेकांच्या दृष्टीविना. विरह होता तळमळती, आसो ऐसी मोहस्थिती. बंधुपणे जगी मिरविते, या वरी पुढे आता श्रोती. अवधान द्यावे कथेते, नरहरी वंशी धुंडीस नंदन. पुढील अध्याय सांगेल कथन. कवी मालू नामाभिधान, सेवकासे संतांचा. स्वस्ती भक्ती कथासार, संवाद गोरक्षकाव किम्यागार. सदा परिसोत भाविक चतुर, षड्विश मध्याय गोढा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु.